रस सिंगला फॉलो करतो, जॉन टेरेसला फॉलो करतो. तुम्ही ॲज अ फिल्डर खूप चांगली कामगिरी, कोणाला फॉलो करता? मी एक फिल्डिंग म्हणून अजय जडेजा हा एक चांगला फिल्डर पण आहे, बॉलर, ऑलराऊंडर, बॅटिंग पण चांगला करतो. जेवढं त्याचा 100% द्यायचा आहे तो टीमसाठी देतो. अशा कित्येक मॅच त्याने फिल्डिंगच्या जोरावरती आणि बॅटिंगच्या जोरावरती आणि बॉलिंगच्या जोरावरती त्याने काढलेले. त्याने एक ॲग्रेसिव्ह प्लेअर आहे, त्याच्याकडून खूप सारं शिकण्यासारखे, म्हणून तो माझा आवडता प्लेअर आहे. महत्त्वाचा प्रश्न ऑफ तुमच्या थोडासा बाहेरच्या चेंडू कबरच्या दिशेने खेळून काढलाय. रोळे, आपण बघितलं केसकेचं जे रँकिंग आहे, त्या रँकिंग पहिल्या क्रमांकाची टीम आहे, त्या संघाला तुम्ही जेव्हा पराभूत करता, सातत्यानं चांगली कामगिरी करणारी टीम आहे, हेमंत सारखे दिग्गज खेळाडू, जो प्रोफेशनल खेळाडू मैदानावरती होते, फार आनंद झालाच असेल. परंतु अशा टीमला जेव्हा आपण पराभूत करतो तेव्हा आत्मविश्वास वाढलाय का? आत्मविश्वास तर नक्कीच वाढला, कारण की रुळे ही एक पहिल्या स्थानावरची नाही एक चांगली टीम आहे की नेहमी ती प्रथम 3मध्ये असते आणि त्यांना हरवल्यावरती एक ॲग्रेसिव्ह पण येतं आणि एक कॉन्फिडन्स येतो की एक आपण चांगल्या, आणि सुरुवात आहे आपल्या टेनिस बॉलची सुरुवात आहे. तर आम्हाला एवढा कॉन्फिडन्स आला जेव्हा मी त्यांना पराभूत केलं. पण ती पण एक चांगली टीम आहे, तर एक कॉन्फिडन्स आला आम्हाला. प्रदीप, तुझी खासियत सांगतो, ज्याबद्दल तू बॅटिंग केलीस आणि इनसाइड आउटचे फटके ऑफसाईडला गेले ते देखील दर्जेदार होते. तू क्लास दाखवून दिलास. या सामन्याचा हिरो आपण आपल्या स्क्रीनवरती पाहिला. प्रदीप, कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन. ओव्हर टू कम बॉक्स मिस्टर उमेश. थँक्यू सो मच प्रशांत सर. जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचकडे. आणि हेलिकॉप्टरचं उड्डाण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आलाय तो डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी मी म्हणे गणायची, कारण का एका षटकामध्ये आपण पाहिलं, जर विचार केला तर धावा अद्याप झाल्या त्या एकूण 5 धावा दिल्या त्या षटकामध्ये. चालू षटक आहे आणि कदाचित एक शेवटचा बॉल असावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे आणि हा शेवटचा मॅच आपण पाहतोय, अंतिम मॅच आजच्या दिवसामधला. सुरेख स्पर्धा झाली. खरं तर चंदनजी राजाराम चव्हाण यांचं कौतुक कराल तेवढं, कारण स्पर्धेचा संपूर्ण खर्च खरं तर त्यांच्या माध्यमातून मिळाला गेलाय. चांगली गॅप सिलेक्शन आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय आणि तिथून मात्र षटकाची होती समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर टोटल झाली आहे खरं तर एकूण 6 धावा. सर, आपण पाहतोय ज्या पद्धतीनं श्री चंदनजी सकाराम चव्हाण यांनी खरं तर 99% खरं तर या स्पर्धेला योगदान दिलेलं आहे. चंदनजी राजाराम चव्हाण खरं तर यांनी 99% या स्पर्धेला खरं तर ज्यांनी योगदान दिलंय. यू आर ॲब्सोल्युटली राईट. यावरती देखील चर्चा होणं गरजेचं आहे, कारण सातत्यानं म्हणजे केसकेच्या ज्या सगळ्या स्पर्धा असतात त्या स्पर्धांमध्ये किंवा आपल्या भागातील महाबळेश्वर भागामध्ये ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धांमध्ये चंदन चव्हाण साहेबांचं योगदान असतं. दुसऱ्या बाजूला रोळे संघ म्हणजे सातत्यानं टॉप 4मध्ये असलेला किंवा चॅम्पियन बनणारा संघ आज तिसऱ्या फेरीमध्ये, तिसऱ्या राऊंडमध्ये पराभूत झाल्यानंतर ते त्यांना विश्वासच वाटत नाही की आपण पराभूत झालेलो आहे. बघा, ते डगआउटमध्ये आहे, तिथे शांतता आहे आणि ही गोष्ट असते. सातत्यानं आपण टॉप 4मध्ये असतो, सातत्यानं आपण पहिल्या दुसऱ्या क्रमांकावरती असतो. फार कमी हरलेला संघ आणि पहिल्या रँकिंगमध्ये असलेला संघ आज त्यांचा हा जो पराभव जिव्हार लागला. परंतु क्रिकेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी उमेश होत असतात आणि सुरुवात हे सगळं होत असतं एका चांगल्या संघानं तुम्हाला पराभूत केले. ऑनसाईडला केलेला पटका तर खूप सुंदर क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आणि चतुराने चेंडू थांबवला. अप्रतिम क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती झालंय. 1 धाव मिळेल, एकेरीनं उमेश धावसंख्या मांडली. एक सिंगल मिळते या बॉलवरती. आपण पाहतोय शेवटचा मॅच आहे आणि चांगलं खरं तर क्रिकेट खेळले गेले. सकाळपासून कोणावरती देखील अन्याय झाला नाहीये आणि प्रत्येकाने पंचांचा सन्मान देखील केला या खेळाडूने, हे देखील महत्वाचं आहे. इथे चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी, चांगली लाईन अगदी अचूक टप्प्यावरती बॉल टाकलाय आणि आलाय तो डॉट बॉल. चांगली इथे मॅच देखील रंगताना पाहायला मिळेल. उमेश, मला वाटतं रोळे संघाने नाराज होण्याची आवश्यकता नाहीये. क्रिकेटमध्ये होत असतं, राऊंड विकेट गोलंदाजी केली जाते आहे. जेव्हा भारतानं वर्ल्ड कप जिंकला त्यानंतरचा प्रवास पहा. आपण प्रत्येक जिंकलो नाही, पराभूत पण झालो, संघर्ष झाला, टीकेला सामोरं जावं लागलं. या सगळ्या गोष्टी आहेत. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. त्यामुळे या मॅचच्या दरम्यान 2 सामने चांगले खेळल्यात रोळे तुम्ही संघ, रुळलाच चांगले. एका मॅचमध्ये तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला, परंतु सीझनची सुरुवात आहे, यानंतरही बरंच काही बाकी आहे. बरोबर आहे. अगदी पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगल्या हंगामामध्ये गाजवलं आणि प्रत्येक हंगामामध्ये त्यांची चांगलाच खेळ राहत असतोय. इथे पाहू शकाल तुम्ही फटका थोडासा जोरकस खेळण्याचा प्रयत्न केला होता सुरेशने, परंतु इथे एक सिंगल आली आहे आणि एक सिंगलच्या मैत्रिणी टीमचे टोटल आतापर्यंत झाले त्या
9 धाबा स्कोरगार्ड वरती चांगली स्पर्धा आपण पाहतोय अनुभवली आहे. खरं तर एका साईडला डुक्क एका साईडला रुक्क, कोणतरी हरणार आहे ना, कोणतरी जिंकणार आहे. आणि प्रत्येक जण खरं तर डोळे उघडून स्वप्न पाहत असतोय, परंतु कुणाचं स्वप्न अपुरं राहील, कुणाचं स्वप्न पूर्ण होईल. आणि पूर्ण होण्यासाठी प्रत्येकाला जिद्द, मेहनत, चिकाटी संघर्ष करावा लागतो. ते फटका सुरेख आहे, परंतु क्षेत्र थोडेसे आली आहेत आणि त्याच्यानंतर टप्प्यावरती अगदी मी म्हणेन चांगली फिल्डिंग केली आहे, एक सिंगल आली आहे. बहुत महत्वपूर्ण मुकाबला दोनों टीमों के लिए बिल्कुल है. रोळे संघ मला वाटतं नाराज होण्याची आवश्यकता नाही आहे, कारण क्रिकेटमध्ये आतापर्यंत पूर्ण रबर बॉलचं क्रिकेट जे होतं म्हणजे तो सीझन गाजवला आणि अचानक जर पराभव झाला तर तो थोडा जिबारी लागतो. मलाही माहिती आहे. आज गणेश जाधव यांच्या शुभ हस्ते आपला यथोचित सन्मान मंचावरती केला जातो आहे. रोळे संघ पुढच्या येणाऱ्या सीझनसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थोडंसं काय चुकलं या मॅचमध्ये, कारण खूप चांगली कामगिरी 2 मॅचमध्ये तुम्ही केली होती. बॅटिंगचा सर प्रॉब्लेम झाला, बॅटिंग स्कोर नाही झाला सर. आणि नंतर बरेच असे म्हणजे फिल्डिंग समोर लावून पण शॉर्ट पिच दिले काही प्लेअरने, आमच्या बॉलरने, आणि त्यामुळे रन पण निघत गेले आणि असं झालं काही गोष्ट. प्रदीपचा जो कॅच होता तो थोडासा टर्निंग पॉईंट होता ज्यामध्ये विनायकचा झेल पकडला गेला. हां सर, प्रदीपचा म्हणजे तो कॅच जर नसता पकडला तर एखाद्या वेळेस मी मारू शकलो असतो. शेवटच्यावर अजून बाकी होत्या, म्हणजे 10 बॉल बाकी होते, फायदा घेतला असता. पण त्याने पण कॅच खूप चांगली पकडली. जबरदस्त प्लेअर आहे तो. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल, कारण विजय पराभव हे तुमच्यासाठी काही नवीन नाही आहे, सातत्याने आलाय, परंतु आज पराभवाला सामोरं जरी जावं लागलं असतं तरी या स्पर्धेचं जे आयोजन आहे त्याबद्दल काय सांगाल? सर आयोजन झांजोड संघाने 1 नंबर केलेला आहे सर. गेल्या वर्षी पण त्यांनी खूप छान केलेलं आहे, पनवेलला होती टुर्नामेंट त्यांची, आणि या वर्षी पण खूप जबरदस्त टुर्नामेंट आहे. त्यांना खूप खूप बेस्ट ऑफ लक आणि खूप चांगली टुर्नामेंट आहे. रोळे संघाला आम्ही मिस करू. निश्चितच पुढच्या मोसमामध्ये म्हणजे जेव्हा परत एकदा स्पर्धा होईल त्यावेळेस रोळे संघ आणखीन खूप चांगली कामगिरी करण्याकरता सज्ज असेल, परंतु या मोसमामध्ये त्यांच्याकडनं पुन्हा एकदा अपेक्षा वाढतील, कारण सातत्यपूर्ण कामगिरी त्यांची राहिलेली आहे. मैदानावरती काही काळासाठी खेळ थांबलेला आहे. संध्याकाळचं सत्र एका बाजूला आपण सनसेट पाहतोय, सनसेट सूर्य मावळतीला चाललेला आहे आणि उगवणारा सूर्य आशा आकांक्षा घेऊन येतो, तर मावळणारा सूर्य यावेळेला अनेक अनुभव देऊन जाणार आहे. उमेश कम बॉक्स मध्ये आहेत. खेळ काही क्षणासाठी थांबलेला आहे. थोडंसं खेळ थांबलेला आहे कारण का फलंदाजाला थोडी दुखापत झाली आणि खरं तर दुखापत होत असताना सर्व त्याची विचारपूस केली आहे खरं तर अपोजिट टीमचे. हे खरं तर क्रिकेटने आपल्याला शिकवलंय आणि ते चित्र इथे पाहत असताना टीमची टोटल झाली आहे 2 षटकांमध्ये 16 धावा जमवल्या गेलेत आतापर्यंत. चांगला खेळ इथे रमला गेलाय आणि खूप चांगले इथे बॅटिंग करत असताना प्रथमेश आणि सुरेशला आपण पाहत आहोत. दुखापत झाली आहे, सुरेशला विचारपूस केली आणि पुन्हा एकदा तो लढायला तयार होत आहे. उमेश, थँक्यू सो मच. उमेश सावंत यांचा आवाज तुम्ही या ठिकाणी ऐकलेला आहे. जय बजरंग चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम. गुरुदेव मार्कवरती गोलंदाज अक्षय. आखिरी गेंद शेष है. ऑफ टप के बाहर अच्छा स्ट्रोक है, क्या पे खेलते हुए पॉइंट के खिलाड़ी पीछा कर रहे हैं, रेस लगी है क्या इस बार? बढ़िया फील्डिंग, बहुत बढ़िया फील्डिंग, गेंद को रोकने में कामयाबी मिली है. ऑफ टप के बाहर गेंद थी, बैकफुट जाके बहुत ही अच्छा स्ट्रोक और 3 रन दोनों बैटर ने मुकम्मल किए हैं. बल्लेबाज प्रथमेश और सुरेश के ऊपर दारोमदार है. पहला विकेट जल्दी गिर गया था, संदीप बैक टू द पेमेंट चले गए थे. श्री भैरवनाथ उत्कर्ष मंडल झांझवड निवासी मुंबई, एबीसीसी जय बजरंग क्रिकेट क्लब झांझवड प्रेजेंट जय बजरंग चषक 2024 का अद्भुत खेल आप देख रहे हैं. मैच को नहीं रोकना है, मैच नहीं रोकना है, मैच को कंटिन्यू करना है. समय, और आपके पास कितना समय बचा ये भी देखिए. 5:25 पर मुकाबला शुरू हुआ. 10 मिनिटाचा खेळ झाला. 2 मिनिटं मगाशी ती छोटीशी इंजुरी झाली होती, त्यामुळे निश्चितच ती 2 मिनिटं या ठिकाणी घेण्यात आली. 5 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत 3 षटक पूर्ण करण्याकरता. 5:37 मिनिटं झाली आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल योगेश. राईट अप ओव्हर द विकेट. नेक्स्ट स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच आमच्या बाजूला वळतायत. वाईट बनता इशारा, हात करतात समांतर, धाबा येतात अभांतर, आणि अशा रीतीनं धावसंख्या एकूण आपण पाहू शकता. धावफलकावरती झाले 20 धाबा. षटक क्रमांक 3 सामना सुरू आहे 2 मातबर संघामध्ये. जेएमसीसी कळमगाव आणि सोनाट. आखून टप्प्याचा चेंडू त्यावरती केले आक्रमण.
चेंडू करतोय आकाश भ्रमण, जयचा दुसरा कॅच, 200 रुपयाचे पारितोषिक. चेंडू सीमारेषा पार जाईल 6 धावां करता. अप्रतिम फटका, आपला फटका, 440 चा झटका. लाजवाब बॅटिंग करत असताना फलंदाज सुरेश जैन दुसरा झेल टिपलेला आहे मैदानाच्या बाहेर. 200 रुपये आतापर्यंत वसूल. आई फटका बेते, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, चेंडू लॉंगॉन मध्ये खरं तर आलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक, त्याला चेंडू दिसलेला नाहीये. मोये मोये अब हमें गिनती ऑनसाइड पर बड़ा स्ट्रोक खेलना चाह रहे थे, मिस टाइप स्ट्रोक था बल्लेबाज सुरेश का. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ 28 रन स्कोरबोर्ड पर है. 29 प्रगति पर है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज योगेश, सामना करने के लिए सुरेश. प्रथमेश लॉस्ट क्रीन पर है. थर्ड पॉइंट का इष्टक लगा. इस पर ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक पैरों पर गेंद थी. कलात्मक तरीके से गेंद को खेल दिया. डीप मिड विकेट पर खिलाड़ी तैनात थे. जब तक ही गेंद को फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों बल्लेबाज 2 रन लेना चाह रहे थे. प्रथमेश बैक टू द पैवेलियन. रन आउट का विकेट. बहुत ही महत्वपूर्ण सफलता मिली है. गॉड ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. अच्छा स्ट्रोक, कवर क्षेत्र में गेंद को ड्राइव किया गया था. इंपॉर्टेंट मुकाबला है और फ्रंटलर गेंदबाजी करे योगेश. चंदन राजाराम चौहान, इनका बहुत बड़ा योगदान. लेग स्टंप के बाहर गेंद ऑन द टोज गेंदबाजी करने की कोशिश की. नियंत्रण नहीं है गेंदबाज योगेश का. व्हाइट बॉल का इशारा. और उसके साथ स्कोर 31 स्कोरबोर्ड पर है. 31 रन. बल्लेबाज संदीप बैक टू द पैवेलियन चले गए. उसके बाद में प्रथमेश, 2 विकेट आपके गिर गए हैं. प्रमुख गेंदबाज के तौर पर योगेश तैयार. रेड टप और 2 विकेट गेंदबाजी कर रहे हैं. ऑफ टप के बाहर गेंद थी. टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आए. गेंद को स्टीयर किया गया तरफ की तरफ. खराब फील्डिंग. दूसरा लेने की कोशिश. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए 2 रन मुकम्मल के. विकेट के बीच अच्छी दौड़ दोनों बैटर द्वारा. बेहतर मुकाबला. जेम्स नसीब कलमगा और सोनान दोनों बहुत ही बेहतरीन टीमें मैदान के अंदर है. आखिरी मुकाबला आज के दिन का जय बजरंग चषक 2024 का आज का पहला दिन, शाम का सत्र. और गेंदबाजी करने के लिए योगेश तैयार. रेड टप और 2 विकेट. और अच्छी गेंद, ब्रोकल में गेंद थी. बल्लेबाज एक क्रॉस खेलने की कोशिश कर रहे थे. स्टंप के अंदर गेंद अंदर, दंडी बाहर. बल्लेबाज बैक टू द पैवेलियन. तीसरे विकेट का पतन. तीन ओवर आपने 15 मिनट का समय लिया. बहुत बढ़िया काम आपने किया है. स्कोर 11 के अवसर से 33. सोनाट पहले बल्लेबाजी करते हुए. प्रतियोगिता की बात करते हुए सुबह के सत्र में प्रकाश लक्ष्मण जाधव, गणेश किशन जाधव, विजया दगड़ू शिंदे, नैना प्रकाश जाधव, संगीता प्रकाश जाधव, दीपाली तानाजी जाधव, करिश्मा जयदीप जाधव. सुबह के सत्र में सारे हमारे मेहमान थे जिनके करकमले से इस प्रतियोगिता का उद्घाटन हुआ. और अब गेंदबाजी में परिवर्तन. निर्णायक ओवर गेंदबाजी करने के लिए संकेत. अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद है. ये ड्रीम बॉल है. विकेट के सामने पाएंगे. ब्रोकल में गेंद. हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते, और ऐसा आलम बन गया दोस्तों कि यॉर्क के बिना हम बच नहीं सकते. सुपर बॉलिंग.
वरती प्रयत्न केला होता अपीलचा, पण तो दुसऱ्या बॉल वरती विकेट घेतली आहे. उमेश शॉर्ट बॉल का इंतजार कर रहे थे बल्लेबाज फिलहाल गणेश, और ऑन साइड पर पुल शॉट खेलने के लिए बिल्कुल तैयार थे. एक पैर इन्होंने लेग स्टंप के बाहर चले गए थे और फॉलो किया बहुत बढ़िया तरीके से. तारीफ करनी होगी गेंदबाज प्रतीक की, जिन्होंने गेंद को आगे रखा, उंगलियां फेरते हुए गेंद के ऊपर टिप्पा खाती गेंद ऑफ स्टंप के बाहर जा रही थी, ऑन साइड पर खेलने का प्रयास किया गया, अगेन द टर्न खेलना चाह रहे थे, वहां फंस गए बल्लेबाज गणेश. यहां इस मुकाबले में प्रतीक का श्री गणेश बहुत अच्छा हुआ. खरं तर पाहिलं तर 40 धावा जमवायच्या आहेत, म्हणजे तुम्हाला संयमाने बॅटिंग करायचे. सिंगल डबल वरती आता जोर द्यावा लागेल, कारण का इथून पुढे वातावरण क्लायमेट असं आहे की मोठे फटके येऊ शकत नाहीये. मोठे फटके आले तर कदाचित बॉर्डरलाईनच्या बाहेर एकाच जाऊ शकतो, परंतु आता खेळ इथं थोडासा दबाव आहे बॅटरवरती सिंगल डबल वरती, कारण का जरी 8-10 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आला, मॅच बॅलेन्सिंग राहू शकतो. मैं ऐसा नहीं सोच रहा हूँ, आपकी अलग सोच है. मैं समझ सकता हूँ कि गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी करे, स्ट्राइक रोटेट करे, खराब गेंद आएगी तो उसके ऊपर प्रहार करे, तो बिल्कुल रन बन सकते हैं. एक तरफ अच्छी गेंदबाजी प्रतीक द्वारा, थर्ड बैट पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ ऑफसेट पर 5 खिलाड़ी है. बल्लेबाज चेतन न्यू बैटर. देखिए मौका मिलेगा आपको, खराब गेंद आएगी उसके ऊपर प्रहार करना है और तब तक स्ट्राइक रोटेट करने की जरूरत है. डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम. गेंद बॉडी लाइन के बाद शरण. जबरदस्त फटका आपण पाहतोय. शॉर्ट बॉल होता आणि अगदी मनगडाचा वापर, ताकदीचा वापर केला. हॅप ट्रॅकर थोडासा भेटला आणि त्याच्यानंतर टायमिंग प्रॉपर. अप्रतिम फटका आलाय आणि खरं तर शॉर्ट बॉलचा खरं तर वेट केला. वेट ऑन वॉच सर्व काही गोष्टी आहेत आणि आता रन संख्या आता खरं तर वाढली जाईल आणि टोटल झालं त्या स्कोरकार्ड वरती 6 धावा. षटकार तर आलाय आणि इथून पुढे आता एकात मोठा फटका हवाय. ओहो, चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी आहे आणि आलाय तो फलंदाज. बिल्कुल इस वक्त बहुत बढ़िया गेंदबाजी हो रही है. ऑन साइड पर खेलना चाहते थे बीट में बल्लेबाज. इससे पहले विकेट कीपर ने जोरदार अपील किया था, इस वक्त तो विकेट कीपर बहुत शांत थे, गेंदबाज ने जोरदार अपील किया है. विकेट कीपर और बॉलर दोनों का एक अच्छा कॉम्बिनेशन होना बहुत जरूरी है. That's the beautiful delivery, pitching out of the spin. The batsman looking for the big shot onto the onside. There is no contact between bat and ball. Ball going behind the wicket, and there can be no run after the 1 over. Now scored 6 loss of 1 wicket. त्याचबरोबर खरं तर या स्पर्धेसाठी ज्यांनी खरं तर सकाळपासून ज्यांनी पंचांची भूमिका केली आणि त्याचबरोबर आम्ही त्यांचा खरं तर स्नेहपूर्वक सन्मान करत आहोत. सन्माननीय श्री आमचे ऑफिशियल पंच सूर्यकांतजी आढाव सर यांचा आम्ही इथे स्नेहपूर्वक सन्मान करत आहोत. करेची माईची उबदार चाल, सौंदर्याचे पस्मिक, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची ओळख म्हणून त्यांना सन्मान चिन्ह आम्ही देतोय आणि त्यांचा इथे आम्ही स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करीत आहोत. थँक्यू सो मच आढाव सर. खरं तर आपल्याला देखील नेक्स्ट ज्या हंगामासाठी देखील आपल्याला गोड आमच्याकडून या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा आहेत. असंच आपलं सहकार्य राहून द्या या KSK महाबळेश्वर परिवारासाठी. थँक्यू सो मच. जाऊया बॅक टू द क्रिकेट. सूर्यकांत आढाव सर धन्यवाद, थँक्यू सो मच. प्रोफेशनल अंपायरिंग आपण बघितलं तर महाराष्ट्रातल्या ज्या प्रोफेशनल स्पर्धा होतात त्या स्पर्धामध्ये आपण त्यांना पाहतो. महाराष्ट्र प्रीमियर लीग, एक राष्ट्रीय स्पर्धा, त्यानंतर NB ट्रॉफी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल सचिन. इस ओवर की पहली गेंद ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक अप्लाई किया, बहुत खूबसूरती के साथ स्क्वायर लेग पर बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है. एक रन लिया गया, दूसरे के बारे में बन बना लिया, लेकिन इस वक्त बल्लेबाज तैयार नहीं है. चेतन सिंगल के साथ स्कोर 7 रन. जीतने के लिए लक्ष्य 40 रनों का. दूसरा ओवर प्रगति पर उमेश. चेतन आहे, चेतन बॅटिंग चांगलीच करतोय, परंतु आता सचिन आपण पाहिलं दुसऱ्या षटकासाठी तो आलाय. चांगला खेळ इथे रमला, कारण का धावा बढवायच्या आहेत एकूण 40 धावा, म्हणजे प्रत्येकी ओव्हरमध्ये तुम्हाला 10 रन्स बनवायचे आहेत. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती पहिला आपण पाहिलं तर परंतु चेतन एक हार्ड हिटर आहे. अगदी हल्लीच्या काळात मी चेतनची बॅटिंग रबर बॉल क्रिकेटमध्ये पाहिली आहे, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मागच्या अंगामध्ये पाहिली आहे. खूप चांगला खेळ त्याने केलाय. सचिन होतोय तयार. सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे. ओ कॅच घेण्याची इथे नामी संधी उपलब्ध झाली होती. सजनी गई साजन के घर, मिलेंगे पूरे चेहरे. मामा ठाकूर, अरुण भी गया और सपना भी भाग गई. कॅच देखील सुटला आणि 6 धावा देखील मिळाला. लॉन्गर पर जो खिलाड़ी था उनका जजमेंट अच्छा नहीं था. फिलहाल वो कैच लेना चाहते थे या छोड़ना चाहते थे, कुछ समझ में नहीं आया. कैच को लपकने की जरूरत है और जिनको जो खिलाड़ी है फिलहाल उनको पता चला कि बॉडी लाइन पर पैर टच हुआ, तो उसके बाद में इन्होंने कैच लपकने का प्रयास नहीं किया. ये लड्डू नहीं है, मतलब एक बार फिर शादी का समय नहीं है, लड्डू बांटने का समय नहीं है.
और पीछे पीछे देखिए 100 रुपए के लालच में बहुत सारे लोग जो है ना खड़े हुए हैं। कृष्णकांत जाधव इनके माध्यम से 100 का इनाम मिलेगा। एक हाथ से आपको कैच पकड़ना है। पुन्हा एकदा पुढे सरसून येण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉलचा थोडासा टप्पा पाठी ठेवलाय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट बॉलचा कोणताही संबंध नाही. हेच तर खरं क्रिकेट आहे. ह्याच करा जल्लोचा, हीच खरी ठसन आहे. बॉल षटकार लागल्यानंतर एक बॉल टॉट देखील आलाय. और काबिलियत है सचिन के पास, काबिलियत है, अच्छा गति परिवर्तन करते हैं, हाई एक्शन से गेंदबाजी करें। स्कोर अगर देखें तो रन संख्या फिलहाल 13 ऑन द बोर्ड। गेंदबाजी करेंगे सचिन, सामना करने के लिए चेतन। 13 रन स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा डॉट बॉल आणि फलंदाज पास झालाय. अतिघाई संकटामध्ये नाही आणि फलंदाज बाद झालाय. इथे घाई करायची कोणतीही गरज नव्हती, रन्स घ्यायची कोणतीही गरज नव्हती, कारण का थोडासा बम्मल झाले होते क्षेत्ररक्षक एसटी रक्षक, परंतु ते विकेट तिथे मिळाली गेली आहे. बहुत महत्वपूर्ण सफलता मिली है। जय बजरंग चषक 2024 का आखिरी मुकाबला कल 8:30 पर दोबारा हम यहाँ आने वाले हैं कोपरी के इस खूबसूरत मैदान पर। 8:30 पुन्हा एकदा या क्रिकेटच्या खेळाला सुरुवात होईल। शेवटचा सामना मैदानावरती रंगतो आहे। दोन मातब्बर संघ मैदानावरती, सोनाट आणि जेएमसीसी जिंकण्याकरता 40 धावांचं आव्हान आहे। या सामन्याचा विचार केला तर सर्वांच्या नजरा निश्चितच असतील चेतन वरती। चेतन दूसरे बाजूला सचिन, बहुत बढ़िया गेंदबाजी करे सचिन। न्यू बैटर बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। तुषार नंबर 4 पर मिडल ऑर्डर में थर्ड बैट पॉइंट कवर पर खिलाड़ी मौजूद है। ऑन साइड पर लॉन्ग अप लॉन्ग ऑन साइड पर गेंद को खेल दिया, अच्छा स्ट्रोक है। मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात, एक ही रन मिलेगा। चेतन के पास स्ट्राइक होना बहुत जरूरी है। शाम के समय में कमाल का मैच, आखिरी मुकाबला और आखिरी मुकाबला है तो अच्छा फिनिश करना चाहेंगे। उमेश, ये गेंद बहुत महत्वपूर्ण होगी। बरोबर आहे, हा महत्वाचा चेंडू आहे, कारण का शेवटचा बॉल आहे आणि या बॉल वरती जर मोठा का धमाका आला ना तर का स्कोर 20 धाबा होऊ शकतात, परंतु या बॉल वरती टार्गेट करावा लागेल त्या गोलंदाजाला। केलाय टार्गेट, परंतु फलंदाजी ते बाद होतोय। सुरेख सकपाळ कोणती चूक करत नाहीये, अगदी जागेवरती थांबला आणि कॅच पकडलाय। महत्वपूर्ण फलंदाज जो चेतन चांगली बॅटिंग करत होता आणि मोठा फटका खेळत असताना तो झालाय बाद। आता चर्चा मॅचची वाढत जाईल, कारण का आता एका बाजूला सुख असणार आहे, एका बाजूला दुःख असणार आहे, एकाचा प्रवास थांबणार आहे आणि एकाचा प्रवास उद्यासाठी पुन्हा एकदा नव्याने सुरू होणार आहे। चला, आणि उमेश, आणखीन एक महत्वाची सूचना वजा विनंती असेल सर्व संघांसाठी, कारण आता आपण बघितलं थंडीचे बऱ्यापैकी दिवस सुरू झालेले आहेत आणि रात्र लवकर होते, सूर्यास्त लवकर होतो, त्यामुळे उद्या आपण 8:30 वाजता जर चालू केली मॅच तर तुम्हाला मॅक्झिमम षटके खेळण्याची संधी मिळेल। त्यामुळे सर्व यावेळेला संघ नायकांना, संघ मालकांना विनंती आहे, वेळेत या ठिकाणी 8:30 वाजता पहिला चेंडू या ठिकाणी पडणं फार गरजेचं असेल। आता 12 बॉल जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 26 धाब्यांची। 14 धावा जमवल्या गेल्या त्या स्कोर कार्ड वरती। सिंगल डबल वरती फोकस, खराब बॉल वरती आक्रमण करावं लागेल। पहिलाच बॉल, खूप चांगला बॉल टाकला गेलाय, आलाय डॉट बॉल, सुरुवात चांगली केली डॉट बॉलने। इक्वेशन आपण पाहतोय 11 बॉल 26 धावा। या ओव्हर मध्ये एकात हिट हवाय, एकात हिट एकात चौकार हवाय। जर 10 रन्स आल्या काही फरक पडणार नाहीये, मॅच ऑन राहील, मॅच चांगली होईल, याच्यामध्ये तीळ शंका नाही, परंतु विकेट देखील तेवढा महत्वाचा आहे। ऑन द कार्पेट बॉल चाललाय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल मिळते, चांगली फील्ड होते, तोपर्यंत बघता डोळ्यांच्या नजरेच्या समोरून धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न देखील यशस्वी राहिलाय। गुड रनिंग द बिटवीन द विकेट, आणि आता मात्र टाळ्या देखील यायला लागल्यात। विकेट के बीच अच्छी दौड़ दोनों बैटर द्वारा और जोखिम भरा रन था, खास करके जब हम नॉन स्ट्राइक एंड की तरफ भाग रहे, गेंद लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन क्षेत्र में है तो आप डेंजर एंड की तरफ भाग रहे थे, तो सूझबूझ के साथ क्रिकेट मैदान के अंदर जोखिम भरा रन पूरा किया। समीकरण क्या है वो बताना बहुत जरूरी है। आपके पास गेंदे शेष है फिलहाल 10 गेंदे 24 रनों की जरूरत है। तो मुझे वो अदनान जी का गाना याद आ रहा है, थोड़ा सा लिफ्ट करा दो भाई, अपने खेल को लिफ्ट करने का समय आ गया, खास करके बल्लेबाजों के लिए। चला, थोडस स्पीडअप ठेवायचं आहे, अंधार होत आलाय, बॅटिंग करत असताना थोडासा अडथळा येईल, बॅटर तयार होतोय। यावेळी सुरेख फटका आपण पाहतो, थोडासा बॉल खाली राहिला, एक सिंगल मिळते, बॉल कुठे गेलाय आणि बॉल बघता अगदी लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतोय, 80% कव्हर मध्ये आणि तिथून मात्र 2 धावा इथे खर तर सहज पूर्ण केल्यात। काही समजेना, काही दिसेना, लॉंग ऑफ मध्ये बॉल होता आणि तिथून मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्यात। मॅचला मजा येते, आता जिकडे तिकडे बॉल कधी बॉल कुठे जाईल सांगू शकत नाहीये। 9 गेंदों का खेलना बाकी, 22 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। राइट अप ओवर द विकेट, और ऑफ टॉप के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खींच के मारना तो चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है,
बेहतरीन गेंदबाज का प्रदर्शन इस ओवर में गेंदबाज सुरेश द्वारा 8 गेंदे 22, ये फासला बढ़ रहा है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। अगर हौसला है तो फासला कम हो सकता है, घोंसला बन सकता है। मॅच कडे पुन्हा एकदा जाऊया। ऑन साइडला बॉल टर्न केला, एक सिंगल आली आहे। डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाजी ते बाद होतोय। 2 धाबा घेण्यासाठी प्रयत्न जरूर केला होता, परंतु प्रयत्नांना अपयश आलंय आणि महत्वाचा फलंदाज बाद झालाय। सुरेश सकपालची गोलंदाजी चांगली होतीये, प्रत्येक गोलंदाजाने चांगलं योगदान दिलंय। पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 8 आल्यात आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 5 धाबा आल्यात। परंतु आता असं वाटतंय की एकतर्फी हा ट्रॅफिक आपण पाहिलं, एकतर्फे हवेत जातोय की काय, एकतर्फा मुकाबला होतोय की काय, कारण का संध्याकाळच्या सत्रामध्ये जिथे 40 धाबा जमवायच्या होत्या, सुरुवातीपासूनच तुम्हाला डिफेन्स देखील खेळायचं होतं आणि खराब बॉलला प्रहार देखील करायचं होतं, परंतु तसं काही घडलं नाहीये। प्रत्येक बॉल कधी कधी उचलायला गेलेत, फलंदाज फसले गेलेत आणि असे आपण पाहिले रनआउट देखील झाले आहेत। आणि आता मॅच जवळजवळ खरं तर 80% मॅच हा सोना टीमच्या बाजूने जातोय की काय हे देखील प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। परंतु एकात मोठा हिट या बॉल वरती येणं महत्वाचं आहे। येईल मोठा हिट, काम होईल फिट, मैच ऑन है और पिक्चर सुपर हिट, क्योंकि इस मुकाबले की बात करें तो एक बड़ा स्ट्रोक आने के बाद ये पिक्चर सुपर हिट होने वाला है। बड़ी हिट की मांग हो रही है मैदान के अंदर। 7 गेंदे 21 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सुरेश तैयार है, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, टिप्पा बिल्कुल ऑफ टॉप के बाहर था। अच्छी गेंद थी गेंदबाज सुरेश द्वारा। 6 गेंदे 21 रनों की जरूरत है। कहानी बहुत इंटरेस्टिंग, आप देख रहे हैं जय बजरंग चषक 2024 का अद्भुत खेल। आज का आखिरी मुकाबला। जहां तक सवाल इस मुकाबले की बात करें तो बहुत ही बढ़िया प्रदर्शन सोना टीम का रहा है और जेएमसीसी टीम संघर्ष कर रही है। पहला मुकाबला गाउडोशी बनाम बीरबाड़ी, उसके बाद में बेलापुर बनाम जाजबंद, बहुत महत्वपूर्ण मुकाबला है। गोरोशी बनाम हाथनोट, गाउडोशी केसीसी, जुलाई 11 कुमते, दाभेकर, देवली और बीरमनी तापोळा, ये सारी टीमें कल खेळणे वाले। उद्या आपण बरोबर 8:30 या ठिकाणी यायचंय। तुमचं टायमिंग, तुमचं वेळापत्रक तुमच्याकडे आहे, तुमच्या ग्रुपमध्ये आहे। खूप चांगली कामगिरी सोनाटा संघाने केली आणि आता ते ब्रँड बनत चाललेले आहेत। जबरदस्त आपण पाहतोय सोना टीमने खरं तर 4 चान लावले आहेत। काय बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये, चांगली धावसंख्या उभारली आणि आता गोलंदाजी आणि फिल्डिंग त्याचबरोबर 4 चान लावलेत खरं तर या स्पर्धेसाठी। ज्यांनी या ज्या तिन्ही ट्रॉफी आपण पाहतोय त्याचबरोबर रोख रक्कम पाहिली, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट फिल्डर, उभरता सितारा, खरं तर ज्यांनी या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केले असे चंदनजी चव्हाण साहेब यांचं देखील जेवढं कौतुक कराल तेवढं कमीच आहे। काय स्पर्धा रंगली खरं तर या झांजवड गावाची। जय बजरंग चषक 2024 पर्व क्रमांक 2 जबरदस्त स्पर्धा या हंगाम्यामधली आपण पाहतोय आणि दैदिप्यमान सोहळा सध्या आपण पाहिला। इथे काय होतंय, काय घडतंय, पुन्हा एकदा इथे डॉट बॉल आलाय, कदाचित या मॅचची हवा निघून गेले का सर? 4 गेंदे हैं, अभी मैच समाप्त नहीं है। बिल्कुल ये आने वाली गेंद इंपॉर्टेंट है, निरंतरता चाहिए बल्लेबाज के पास। कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद को खेलना चाह रहे थे। अंपायर का क्या इशारा, ये देखना बहुत जरूरी है। बाइट का इशारा, इसका मतलब गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं था, तो 3 गेंदों का खेल आना बाकी। अब आप कह सकते हैं म्हणजे एक फुगा होता, त्याला टाच नाही लागले आणि ती सर्व निघून गेलेली आहे। क्रिकेटमध्ये चमत्कार होता, चमत्कार होते, बार बार नहीं होते लेकिन होते जरूर। क्या चमत्कार कोई अभी बाकी है? बरोबर, तुम्ही कराल चमत्कार, आम्ही तुम्हाला करू शुभ नमस्कार। परंतु आडव्या बॅटने आणि मला वाटते जवळजवळ हा मॅचची खरंच हवा निघून गेली संध्याकाळच्या सत्रामध्ये। सोना टीम अगदी 99% मध्ये या मॅचच्या जवळ आलाय। खूप चांगली स्पर्धा राहिली याच्या दिवसामध्ये। दोन्ही टीमने देखील चांगल्या, प्रत्येक संघ इथं आला, खरं तर प्रत्येक संघाने इथे चांगला परफॉर्मन्स केला आणि संधी मिळाली खरं तर पहिली स्पर्धा ठेवण्याची झांजवड टीमला। आणि काय इथे दैदिप्यमान आयोजन इथे केलेलं आहे। ग्रामदेवाचा खरं तर आशीर्वाद मिळाला गेलाय आणि या ग्रामदेवताच्या आशीर्वादानं खरं तर कारभैरव कुंभळजाई जोगेश्वरी प्रसन्न या खरं तर देवीचा आशीर्वाद मिळाला आणि या देवीच्या आशीर्वादानं खरं तर आपण हा दैदिप्यमान सोहळा आजच्या दिवसामध्ये खरं तर संपन्न केलेला आहे। शेवटचा बॉल असणार आहे, चांगला खेळ सोना टीमनं केला। इथे शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलंय, परंतु सचिन आहे बॉलच्या खाली, चूक नाही होणार। चला बॉल द्यायचा इकडे, सचिन बॉल द्या, बॉल द्यायचा आहे इकडे। खूप चांगली स्पर्धा राहिली खरं तर जो आताचा मॅच झालेला आहे।
आणि कलमगाव यांच्या बाध्या दोन संघांमध्ये सोनाट टीमनं बाजी मारली आहे. खरं तर कलमगाव टीम आपण आलात आणि आपला प्रवास खरं तर इथं थांबला गेला, परंतु आपलं देखील गोड कौतुक आणि सोनाट टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. चला यायचं आहे दोन्ही टीमचे मॅन ऑफ द मॅच आणि कलमगाव टीमचा एक कॅप्टन यायचं आहे. आपण कलमगाव टीमचा कॅप्टन आपण यायचं लगेच. मॅन ऑफ द मॅच सुरेश सकपाळ, ऑलराऊंडरची भूमिका खरं तर फार सुंदर केली आहे त्याने आणि तो होतो मॅन ऑफ द मॅचचा हिरो. आणि कलमगाव टीमचा कॅप्टन देखील यायचा आहे. येस ओ टू प्रशांत सर. थँक्यू. थँक्यू दिनेश. आणि मान्यवर आमच्या बरोबर असतील किरण जाधव यांना विनंती आहे. आपल्या शुभस्ते मॅचचा पुरस्कार सुरेश सकपाळ देतोय. एक चेक. त्याचबरोबर खरं तर या स्पर्धेसाठी ज्यांनी टी शर्ट स्पॉन्सर्ड केलेत असे आमशी गावचे सुपुत्र सन्माननीय श्री अनिलजी लक्ष्मण मोरे, त्याचबरोबर आमचे झांजवड गावचे ज्यांनी खरं तर योगदान दिले या स्पर्धेसाठी संभाजी देवजी जाधव, त्याचबरोबर अनिलजी चंद्रकांत जाधव आणि विकास जाधव तळदेव यांचं देखील मनापासून आभार आणि मनापासून आम्ही व्यक्त